बुलढाण्याच्या बाजारामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या चिरघोरची भाजी आवक सुरू झालेली आहे आणि फक्त वसंत ऋतूच्या एका महिन्यामध्येच या रानभाजीचा आस्वाद घेता येतो। त्यामुळे या भाजीला चांगली मागणी आहे आणि ही भाजी विविध आजार टाळण्यासाठी उपायकारक आहे असं म्हटलं जातं। रमजान महिन्यानिमित्त जालन्याच्या बाजारामध्ये खरबुजाची मागणी वाढलेली आहे। सध्या बाजारामध्ये 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने खरबुजाची विक्री सुरू आहे। बाजारामध्ये खरबुजाची आवक वाढल्याचं दिसतंय। चांगला दर मिळत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जालन्याच्या बाजारामध्ये 200 रुपये प्रति किलोला आंब्याची विक्री होतीये। सध्या रमजान महिन्यानिमित्त आंब्याला मागणी वाढली आहे। बाजारामध्ये आंब्याची आवक असल्यामुळे दरांमध्ये वाढ झाली आहे। मात्र या दरात मे महिन्यापर्यंत मोठी घसरण होण्याची सुद्धा शक्यता आहे। कोल्हापूरच्या शिरढोण इथे फ्लॉवरच्या पिकांवर शेतकऱ्यांना नांगर चालवला। याच्यामध्ये तब्बल 1 एकरातील पीक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं। फ्लॉवरला फक्त 2 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हे टोकाचा पाऊल उचललं। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये यंदा करडईचं क्षेत्र वाढलंय। या परिसरामध्ये सुमारे 500 एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर करडईची पेरणी झाली। शिवाय शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलं। त्यामुळे एकरी 7 ते 10 क्विंटल करडईचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे। वाशिमच्या फाळे गावामध्ये तारेवर चवळीची वेल चढवत शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग केला। या नव्या प्रयोगामुळे अल्पभूधारक शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहेत। 3 दिवसांनंतर चवळीची तोडणी होत असून चवळीला 30 ते 40 रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी मुगाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। सरासरीपेक्षा 297 हेक्टर अधिक मुगाची पेरणी झाली। मूग हे कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी मुगाला पसंती दिली आहे। तर जिल्ह्यामध्ये सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे उन्हाळी पीक घेण्यात शेतकऱ्यांना कोणतीच अडचण नाही। बारामतीमध्ये शेतकऱ्यांनी मशीनद्वारे गहू काढणीला पसंती दिली आहे। वेळ आणि पैशाची बचत होत असल्याने शेतकऱ्यांनी मशीनद्वारे गहू काढणीला सुरुवात केली आहे। बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये राजस्थान, यूपी मधून आलेल्या मशीनच्या सहाय्याने शेतकरी गहू काढतात। नंदुरबारमध्ये गहू काढणीला सुरुवात झाली। शेतकरी पारंपरिक पद्धतीने गहू काढणी न करता हार्वेस्टरद्वारे गहू काढणीला पसंती देत आहेत। वाढलेल्या उन्हामुळे गहू कोरडा होण्यास मदत होत असल्याने रब्बी हंगामातील गहू काढणी सध्या जोरदार सुरू आहे। देशामध्ये 1,31,000 टन तुरीची हमीभाव खरेदी झालेली आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये तुरीची खरेदी मंदावलेली आहे। बारदान तुटवडा, गोदाम उपलब्ध नाही अशी अनेक कारणं देऊन तुरीची खरेदी मंदावलेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची वेळ आलेली आहे। यवतमाळमध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन शेतामध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन यंत्र देण्यात आलंय। ड्रोनद्वारे एका एकरामध्ये 5 ते 6 मिनिटात फवारणी केली जाते। 1 एकरात फवारणीसाठी 300 रुपये आकारले जात आहेत। अशा प्रकारे महिन्याला 30 ते 40 हजार रुपये महिलांना मिळत आहेत। नंदुरबारमध्ये उघड्या विद्युत रोहित्री आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे शेतकऱ्यांमध्ये अपघाताची भीती आहे। हवेमुळे तारांचं घर्षण होऊन पिकांना आग लागण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत। त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी सध्या केली जाते।